आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या राजाप्रती आपल्या भावना, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याच दिवसाची शहरातील हजारो शिवप्रेमी अगदी आतुरतेने वाट बघत असतात. तिथीनुसार हा मंगल सोहळा शनिवार दिनांक 27 जूनला हर्ष उल्हासात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या नेत्रदीपक सोहळ्यात जास्तीत जास्त नागपूरवासी सहभागी व्हावे या उद्देशानं शिवराज्याभिषेक सोहळा समितीने एक आठवडा आधीपासूनच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या सोहळ्याकरता वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्या अनुषंगानं शनिवार दिनांक 20 जूनच्या संध्याकाळी किल्ले मिरवणूक काढण्यात आली. श्री प्रतापराव सिंह भोसले महाराज तसेच श्री भवानी सिंह भोसले महाराज यांच्या हस्ते सक्करदरा स्थित राजे रघुजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सक्करदरा चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक असा या मिरवणुकीचा नियोजित मार्ग होता. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहाने या मिरवणुकीत शिवभक्तीचा अनोखा रंग भरला. या मिरवणुकीत शिवशंभू आणि सुभेदार आखाड्याच्या खेळाडूंनी शिवकालीन प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केले. मार्गात अनेक ठिकाणी विविध संघटना तसेच शिवप्रेमी नागरिकांतर्फे महाराजांना पुष्पहार घालून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचून त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशानं रविवार दिनांक 21 जूनला विविध गटातील मुलांकरिता चित्रकला स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेमध्ये सकाळी 8 ते 10 दरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धेत 250हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवरायांचे गडकिल्ले तसेच त्यांच्या आयुष्याशी निगडीत विविध प्रसंग कागदावर उतरविण्यात ही लहान मंडळी अगदी रंगून गेली होती. या स्पर्धेमुळे एकीकडे या मुलांच्या बालमनावर शिवकार्याचे संस्कार होत होते, तर दुसरीकडे त्यांच्यातील कलागुणांना चालना देखील मिळत होती. या संस्कारशील अशा स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना घेऊन येणारे सर्व पालक देखील तेवढेच कौतुकास पात्र आहेत. चित्रकला स्पर्धेनंतर सकाळी 10 ते 1 दरम्यान चिटणीस पार्क जवळील विवेकानंद सोसायटीच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या युवकांचा शिवराज्याभिषेक कसा असावा, पर्यावरण रक्षणात शिवकालीन विचारांची गरज, मोबाईलच्या युगात मावळे घडतील का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील विविध प्रसंग या विषयांवर विविध वयोगटातील 45 वक्त्यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली. मंचावर उभं राहून समोरचा श्रोतावर्ग बघितला की चांगल्या चांगल्यांची घाबरगुंडी उडते. आणि इथे तर या बच्च कंपनीने अगदी आत्मविश्वासाने सुंदररित्या आपले विचार मांडले. अनेक युवक युवतींनी देखील दिलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडून आपल्या वक्तृत्वाची छाप सोडली. श्री सुबोध काळे हे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर ॲडव्होकेट ऋग्वेद सेनाड आणि श्री कार्तिक पाठक यांनी परीक्षकांची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. वक्तृत्व क्षेत्रात निपुण असलेल्या या दोन्ही परीक्षकांनी सहभागी झालेल्या वक्त्यांना वक्तृत्व कलेशी संबंधित विविध विषयांची सखोल माहिती दिली, जी भविष्यात त्यांना नक्कीच उपयोगी पडेल. संध्याकाळी 7 वाजता शिवचरित्रावरील सुप्रसिद्ध वक्ते श्री आशिष भारतवंशी तसेच अनेक शिवप्रेमींच्या उपस्थितीत महाल भागातील नगरसेवक श्री सुधीर राऊत यांनी किल्ले प्रदर्शनीचे उद्घाटन केले. यानंतर श्री आशिष भारतवंशी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून शिवचरित्रातील अनेक प्रसंग उपस्थित श्रोत्यांसमोर उभे केले. महाराजांची आग्र्याहून सुटका, पुरंदराचा तह, सिंहगडाचे महाराजांच्या दृष्टीने असलेले महत्त्व, नेताजी पालकरांना झालेली अटक अशा विविध प्रसंगांच्या सखोल माहितीने त्यांनी श्रोत्यांचे ज्ञानवर्धन केले. व्याख्यानानंतर किल्ला निर्मितीचा दांडगा अनुभव असलेले श्री विशाल देवकर यांनी उपस्थितांना येथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या रायगड आणि जिंजी या 2 किल्ल्यांची विस्तृत माहिती दिली. एकीकडे अशा विविध आयोजनांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा समिती 27 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे, तर दुसरीकडे मागील 1 आठवड्यापासून विदर्भातील अनेक ढोल ताशा पथकांचे 550हून अधिक वादक शिवराज्याभिषेक दिनी सादर करण्यात येणाऱ्या सामूहिक ढोल ताशा वादनाचा यशवंत स्टेडियम येथे पूर्ण ताकदीनिशी कसून सराव करीत आहेत.
याबरोबरच शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना आपल्या भावमुद्रेच्या माध्यमातून मानवंदना अर्पित करण्याकरिता श्री शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथक देखील प्रचंड मेहनत घेत आहे. या सामूहिक ढोल ताशा महावादनाचा रोमांच अनुभवण्याकरता आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या राजाचा राज्याभिषेक दिन जल्लोषात, हर्ष उल्हासात, आनंदमय वातावरणात साजरा करण्याकरता येत्या शनिवारी 27 जूनला आपण सर्वजण शिवतीर्थावर म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक महाल येथे सकाळी 5 वाजता एकत्र येऊया आणि या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होऊया.